roof slab by using the brick bat coba with suitable sketch. with suitable स्केच. आकृत्या बी काढावं लागतील तुम्हाला. हे बघा, ही आकृती काढून घ्यायची, प्रॅक्टिस करा. हां प्रोसिजर काय आहे सगळ्यात पहिले बघा, प्रोसिजर डायरेक्ट इथून सुरुवात करायची. फर्स्ट रिमूव्ह द एक्झिस्टिंग कोटिंग युजिंग द चिजेल. चिजेल म्हणजे छन्नी काय असतं ना ते काहीतरी, त्याच्या मदतीने सगळं काय करायचं, एक्झिस्टिंग कोटिंग काढून टाकायची. क्लीन द स्लॅब बाय युजिंग द हार्ड वायर ब्रश. वायर ब्रश असते, बघितलं का तुम्ही वायर ब्रश? डायरेक्ट लोखंडाचा ब्रश असतो तो, बरं का. तो वायर ब्रशच्या मदतीने त्याला काय करायचं, त्याला त्या सरफेसला घासून काढायचं. क्लीन द स्लॅब सरफेस युजिंग द हार्ड वायर ब्रश. वॉश द सरफेस युजिंग द वॉटर अँड रिमूव्ह द प्रेझेंट ऑइल ग्रीस इफ एनी. जर डस्ट असेल, ऑइल असेल, काही असेल ना, ते धुवून काढायचं. ओके का. पुढची स्टेप, फिल द मायनर स्ट्रक्चरल क्रॅक बाय अप्लाइंग द रिमेडियल ट्रीटमेंट इन द फॉर्म ऑफ पॉइंटिंग बाय सिमेंट स्लरी. जर मायनर क्रॅक असतील तर काय म्हणायचं, फिल द मायनर क्रॅक्स. ओके का, युजिंग सिमेंट स्लरी. शॉर्टकट मारायचं, फिल द मायनर स्ट्रक्चरल क्रॅक बाय सिमेंट स्लरी. झाले का. दुसरी प्रोसिजर, जर वायडर क्रॅक असतील, एक्सपान्शन जॉईंट क्रिएटेड. हा बघा आता, नॉन स्ट्रक्चरल क्रॅक मोर दॅन 0.5 mm वाईड जर का असेल एखादा, तर व्ही शेपमध्ये कट करायचा. त्याला काय करायचा, व्ही शेपमध्ये कट करायचा, त्याला क्लीन करायचा. क्लीन केल्याच्या नंतर काय करायचं, 1:4चा ॲडमिक्सचर घ्यायचा, म्हणजे मोर्टार घ्यायची आणि ती अप्लाय करायची. ती काय करायची, नाही समजलं का, मी शॉर्टकट एकदम बढिया सांगतोय. पुढे जाऊ. पुढे काय, आता आपल्या ब्रिकला सोक करा. सोक ब्रिक बॅट इन द वॉटर ओव्हर, ठीक आहे ना, ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर त्याला याच्यात राहू द्या. नंतर काय करायचं, त्याला रिमूव्ह करायचं आणि ले करायचं. ओके का. तो आपण काय करणार आता, रिमूव्ह अँड ले. कीप द गॅप बिटवीन द ब्रिक बॅट अबाउट 15 ते 20 सेंटीमीटर. हे तुम्हाला लिहावं लागेल 1-2 वाक्य, समजलं का. तो आपण ब्रिकला काय केलं आहे, वॉटरमध्ये ओव्हरनाईट ठेवलेलं आहे आणि नंतर ले देम ऑन द अबो ग्रीन मोर्टार विथ ॲव्हरेज थिकनेस 110 mm. खाली बॉटमला 110 mm ची काय टाकायची, मोर्टार टाकायची, ग्रीन मोर्टार. तो ग्रीन मोर्टार 110 mm ची खाली टाकल्यानंतर मग हे ब्रिक तिथं रचून घ्यायची. ठीक आहे, ओके का. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, आता इथं अशा पद्धतीने हे लिहून टाकायचं आणि लास्टला लिहायचं एक वाक्य. झालं ना. ग्राउटिंग इज अप्लाइड. काय करायचं, ग्राउटिंग इज अप्लाइड ऑन द ब्रिक सरफेस. ठीक आहे, अँड गिव्ह अ प्रॉपर स्लोप. गिव्ह प्रॉपर स्लोप. लास्टला जायचं, त्याचं क्युरिंग करून टाकायची. काय करून टाकायची, ही आकृती काढा आणि डन करा. चला बघू. पुढचा प्रश्न कोणता आहे, राईट द स्टेप बाय स्टेप प्रोसिजर. राईट द स्टेप बाय स्टेप प्रोसिजर टू रिपेअर द डॅमेज RC कॉलम युजिंग मेथड ऑफ जॅकेटिंग अँड कॉलरिंग अलॉंग विथ द सुटेबल स्केच. आता आपल्याला काय करायचं, जॅकेटिंग. जॅकेटचा मिनिंग तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. तो जॅकेट, आपण पण जॅकेटचा वापर करतोय, बरोबर का. तो जॅकेटिंगचा मिनिंग काय होत असतो, आपल्याला काय करायचं बघा, जॅकेटिंग आणि कॉलरिंग. कॉलरिंग आणि जॅकेटिंग 2 गोष्टी लिहायच्यात, एक एक करून बघू आपण. बघा, जॅकेटिंग कोणाला बोलत असतात, जॅकेटिंगचा अर्थ असा असतो की जे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आहे ना, त्या स्ट्रक्चरला आपण काय करायचं, त्याचं डायमेन्शन वाढवायचं बाळांनो. समजलं का. म्हणजे जर समजा कॉलमचं डायमेन्शन, आता बघा ना, आपण कॉलम शिकलेलं ना, हे बघा, हे 250 बाय 300चा कॉलम आहे. तर तुम्ही काय करायचं, कॉलमचं डायमेन्शन वाढवून टाकायचं. कळालं का. काय बोललो की सगळ्यात पहिले काम काय करायचं तुम्हाला, पहिले जॅकेटिंगची डेफिनेशन लिहा. इट इज द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग द डायमेन्शन ऑफ द कॉलम. तो कॉलमचं डायमेन्शन वाढवायचं आहे. सुरुवातीला किती आहे, 250 बाय 300चा आहे, पण आता वरती बिल्डिंग तुम्हाला 4 मजली बिल्डिंग वाढवायची वरती अजून, मग याची बी साईज वाढवावी लागेल ना. मग हे तुम्हाला आता वाढवावं लागेल. याला बोलतात जॅकेटिंग. काय म्हणतात त्याला, जॅकेटिंग. जॅकेटिंग इज द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग द साईज ऑफ द कॉलम. इन्क्रीज द साईज ऑफ कॉलम कशाच्या मदतीने, बरं का, ओरिजिनल डायमेन्शन अँड इन्क्रीज द साईज ऑफ इन्क्रीजमेंट विथ द सिमेंट पॉलिमर मोडिफाईड सिमेंट कॉन्क्रीट. कुठला, पॉलिमर मोडिफाईड सिमेंट कॉन्क्रीट. तो पॉलिमर मोडिफाईड सिमेंट कॉन्क्रीटच्या मदतीने तुम्हाला याची डायमेन्शन वाढवायची आहे. डेफिनेशन लिहिता येईल का, काय बोलायचं, इट इज द प्रोसेस ऑफ इन्क्रीज द डायमेन्शन ऑफ द कॉलम विथ द हेल्प ऑफ पॉलिमर मोडिफाईड सिमेंट कॉन्क्रीट. हे डेफिनेशन लिहून टाकायची, म्हणजे टेक्निकल वर्ड येऊन गेले. बरं, मग आता कसं करणार, पहिले सुरुवातीला सरफेसवरती जेवढी पण डस्ट असेल, लेटन्स असेल, ऑइल असेल, ग्रीस असेल, टार असेल, गम असेल, ते कम्प्लिटली रिमूव्ह करून टाकायचं. ठीक आहे, आणि नंतर त्याला काय करायचं, परफेक्ट ॲडिशन. कशासाठी, बरं का, ते सगळं रिमूव्ह करून टाकायचं आणि त्याला घासून काढायचं. नेहमी तेच करताय ना, तसे. ठीक आहे, तो सरफेस कंटॅमिनेशन, डस्ट, इफ्लोरोसेन्स, लेटन्स, तुम्हाला याच्यातले कोणते शब्द घ्यायचं, डस्ट घ्यायचं, गम घ्यायचं, टार घ्यायचं, ऑइल घ्यायचं, गिरीज घ्यायचं. कळालं का, कम्प्लिटली रिमूव्ह करायचं. जेणेकरून जेव्हा तुम्ही नंतर हा पॉलिमर पॉलिमर ॲडिशन लावणार ना, ते चिटकायला पाहिजे म्हणून. सो देअर परफेक्ट ॲडिशन. हे पण झालं. आता काय करायचं बघा, स्टील रेनफोर्समेंट केज. केजचा अर्थ असा होतो, पहिले सुरुवातीला असा कॉलम होता की नाही, हा परफेक्ट होता आपला. आता तुम्ही सापडा बनवायचा स्टीलचा साईडनं, बरं का,
सैलचा सापडा बनवायचा आणि तो मध्ये फसून द्यायचा. नाही समजलं का? हे बघा हा कॉलम एवढा साईजचा आहे की नाही, तुम्ही स्टीलचं हे बनवलं आता फ्रेमवर्क असं बनवलंय याच्या साईजपेक्षा मोठं, हे असं स्टीलचं बनवून याच्यात फसून द्यायचं. कळालं कसं? सापडा कळलं हाडांचा कसा सापडा असतो. तर मग स्टील रेनफोर्समेंट केज इज कन्स्ट्रक्टेड अराउंड द डॅमेज सेक्शन ऑन टू विच शॉर्टकिट और कास्ट इन कॉन्क्रीट इज लेड. बघा तुम्ही काय करणार बरं का, हा स्टीलचा केज बनवायचा, तो इंग्रजीमध्ये कसं लिहायचं की स्टील केज आपण जो बनवतो ना स्टील रेनफोर्समेंट केज आपण कन्स्ट्रक्ट करायचं आणि डॅमेज सेक्शनच्या सराउंडिंगला फिट करायचं. तो स्टील रेनफोर्समेंट केज इज कन्स्ट्रक्टेड अराउंड द डॅमेज सेक्शन, ठीक आहे, शॉर्टकिट या पद्धतीने करता येईल. पुढे काय, समटाईम ब्रॅकेट आर कास्ट एक्सटर्नली अलॉंग द जॅकेट टू इन केस द डॅमेज स्ट्रक्चर. तो समजा काही वेळेस आपल्याला हे पॉईंट मायनस करा. हा क्लिअर झाला का? हां, आता पुढे काय करायचं आहे, कॉलर आर द जॅकेट विच सराउंड ओनली पार्ट ऑफ द कॉलम ऑर पियर टिपिकली यूज टू प्रोव्हाइड द इन्क्रीज इन अ सपोर्ट ऑर द स्लॅब ॲट द टॉप ऑर बॉटम ऑफ द कॉलम. बरोबर. आता कॉलर काय असतं सांगतो. इथपर्यंत काय झालं आपलं आता, हे बघा स्टीलचं केज तुम्ही बनवला की नाही, कॉन्क्रीट अप्लाय करायचं झालं संपलं. कोणता कॉन्क्रीट? सिमेंट पॉलिमर मोडिफाईड सिमेंट कॉन्क्रीट. तो अप्लाय करायचा आणि फिनिशिंग करायची, क्युरिंग करायची. समजलं का? हां, हे कुठपर्यंत आहे? इथपर्यंत. आता कॉलर काय असतो बघा, कॉलर काय असतं, कॉलर आर जॅकेट विच सराउंड ओनली पार्ट ऑफ टॉप कॉलम ऑर पियर टिपिकली आर यूज प्रोव्हाइड इन्क्रीज द सपोर्ट टू स्लॅब ॲट द टॉप अँड बॉटम ऑफ कॉलम. बरोबर. म्हणजे मला एक सांगा, कॉलमचं तुम्ही डायमेन्शन वाढवून टाकलं, पण टॉप आणि बॉटमला कळालं का, स्लॅबच्या खाली कॉलम आहे ना, तो तिथे आपण काय करणार, जसं की समजा कॉलम आहे, इथे कॉलम आहे ना, तो इथे आपण काय करत असतो, इथे आपण कॉलर लावतो खाली आणि इथे. समजलं का? तो काय बोलायचं की कॉलमच्या टॉप आणि बॉटमला स्लॅबचा लोड घेण्यासाठी आपल्याला स्ट्रेंथ जास्त पाहिजे. टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ द कॉलम ॲट अ टॉप अँड द बॉटम. तिथं आपल्याला जी साईज वाढवावी लागेल टॉप आणि बॉटमला काहीतरी प्रोव्हाइड करून, त्याला बोलतात कॉलर. त्याला काय बोलतात? तो कॉलर इज प्रोव्हाइडेड जनरली ॲट अ टॉप अँड बॉटम ऑफ द कॉलम टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ कॉलम. पुढं काय बघा, द फॉर्म ऑफ द जॅकेट मे बी टेम्पररी. आता हा जो जॅकेट आहे कधी कधी टेम्पररी राहतो किंवा परमनंट बी राहतो. ओके. कशाचा बनलेला असतो? तो कन्सिस्ट ऑफ टिंबर, प्रिकास्ट कॉन्क्रीटपासून बनलेला, रबरपासून बनलेला असतो. हे पण पॉईंट तुम्ही भरून द्यायचे. झाले का? अशा पद्धतीने ही आकृती काढा. 1 2 3 4 पॉईंट लिहा. जमन का नाही? मनाने लिहायचं, इथे होऊन जातं. बरोबर. पुढचा पॉईंट काय?